मराठी व्याकरणामध्ये नाम हा अत्यंत महत्त्वाचा शब्दप्रकार मानला जातो. व्यक्ती, वस्तू, स्थळ, प्राणी किंवा भाव यांची नावे दर्शविणाऱ्या शब्दांना नाव असे म्हणतात. भाषेतील प्रत्येक वाक्याची रचना स्पष्ट आणि अर्थपूर्ण करण्यासाठी नाम आवश्यक असते. नामाशिवाय कोणाबद्दल किंवा कशाबद्दल बोलले जात आहे हे समजणे कठीण होते. त्यामुळे मराठी भाषेच्या मूलभूत अभ्यासात नामाला विशेष स्थान आहे. नामाचे सामान्य नाम, विशेषनाम, भाववाचक नाम आणि समूहवाचक नाम असे प्रमुख प्रकार आहेत. प्रत्येक प्रकाराचे कार्य वेगवेगळे असते. सामान्य नाम एखाद्या समूहातील सर्वसाधारण नाव दर्शवते, तर विशेषनाम एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा स्थळाचे नाव सांगते. भाववाचक नाम भावना, गुण किंवा अवस्था व्यक्त करते आणि समूहवाचक नाम समूहाचे प्रतिनिधित्व करते. या प्रकारांच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांना भाषेचा योग्य वापर करता येतो. दैनंदिन संभाषण, लेखन आणि वाचन यामध्ये नामांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. योग्य नामांचा वापर केल्याने भाषा अधिक प्रभावी, स्पष्ट आणि सुंदर बनते. शालेय शिक्षणात व्याकरणाचा पाया मजबूत करण्यासाठी नामाचे ज्ञान आवश्यक असते. त्यामुळे मराठी भाषेचे आकलन वाढवण्यासाठी आणि शुद्ध भाषा वापरण्यासाठी नामाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. मराठी व्याकरण पाठ क्रमांक 4. नाम. कोणत्याही व्यक्तीला, वस्तूला, ठिकाणाला, प्राण्याला, भावनेला किंवा कल्पनेला दिलेले नाव म्हणजे नाम होय. व्याकरणदृष्ट्या नामाची खालील वैशिष्ट्ये असतात. नामाला लिंग असते: पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. नामाला वचन असते: एकवचन व अनेकवचन. नामाला विभक्ती प्रत्यय लागतात. नाम विशेषणाने विशेषित होते. नाम ओळखण्याच्या सोप्या युक्त्या. प्रश्न विचारा: कोण किंवा काय. वाक्य जर रामा जातो असेल तर उत्तर नाम असते. उदा. कोण जातो. रामा, नाम. विशेषण जिथे लागते ते नाम. उदा. सुंदर मुलगी, मुलगी नाम आहे. लिंग व वचन ज्या शब्दाला असते ते नाम असते. विभक्ती प्रत्यय ज्याला लागतात ते नाम असते. जे दिसते, जाणवते, मनाने कळते त्याचे नाव म्हणजे नाम. 1.1 नामाची व्याख्या. कोणत्याही व्यक्तीला, वस्तूला, ठिकाणाला, भावनेला किंवा कल्पनेला दिलेले नाव म्हणजे नाम होय. उदा. राम, मुंबई, पुस्तक, आनंद, झाड, देश, नदी, सौंदर्य. 1.2 नामाचे प्रकार. मराठी व्याकरणात नामाचे मुख्यतः 5 प्रकार पडतात. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, समूहवाचक नाम, द्रव्यवाचक नाम. मराठी व्याकरण पाठ क्रमांक 4. नामाचे प्रकार. सामान्य नाम. एकाच जातीच्या किंवा वर्गाच्या सर्व व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणांसाठी वापरले जाणारे नाव म्हणजे सामान्य नाम. हे नाव विशिष्ट नसते, सामान्य असते. यात जातीवाचक गुण असतात. उदा. मुलगा, गाय, पुस्तक, शहर, झाड, नदी, घर, माणूस. विशेषनाम. एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, स्थळाला, वस्तूला किंवा संघटनेला दिलेले एकमेव नाव म्हणजे विशेषनाम. हे नाव नेहमी मोठ्या अक्षराने लिहितात. हे नाव एकाच गोष्टीसाठी वापरतात. उदा. शिवाजी महाराज, पुणे, कृष्णा नदी, ताजमहाल, महाराष्ट्र. मराठी व्याकरण पाठ क्रमांक 4. नामाचे प्रकार. भाववाचक नाम. जे नाम इंद्रियांनी, डोळे, कान, नाक, अनुभवता येत नाही, केवळ मनाने जाणवते अशा भाव, गुण, अवस्था यांना दिलेले नाव म्हणजे भाववाचक नाम. हे स्पर्श, दर्शन, गंध यांना जाणवत नाही. या नामाला अनेकवचन नसते. उदा. प्रेम, आनंद, दुःख, क्रोध, शौर्य, सत्य, सौंदर्य, ममता. समूहवाचक नाम.
अनेक व्यक्ती किंवा वस्तूंच्या समूहाला एकत्रितपणे दिलेले नाव म्हणजे समूहवाचक नाम. हे नाम एकवचनात असले तरी अनेकांना सूचित करते. उदा. सैन्य, सैनिकांचा समूह, कळप, जनावरांचा झुंड, गट, समिती. ष्टीसाठी वापरतात. उदा. शिवाजी महाराज, पुणे, कृष्णा नदी, ताजमहाल, महाराष्ट्र. मराठी व्याकरण पाठ क्रमांक 4 नामाचे प्रकार. द्रव्यवाचक नाम. ज्या पदार्थापासून वस्तू बनवल्या जातात त्या पदार्थाच्या नावाला द्रव्यवाचक नाम म्हणतात. हे मोजता येत नाही, फक्त मोजमापाने सांगता येते. यालाही अनेकवचन नसते. उदा. सोने, चांदी, लोखंड, पाणी, दूध, माती, लाकूड, तांदूळ. 1.3 नामाचे लिंग. मराठीत नामाचे 3 लिंग असतात. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. नामाच्या लिंगाची उदाहरणे. पुल्लिंग मुलगा, राजा, बाप, घोडा, नदीचा काठ. स्त्रीलिंग मुलगी, राणी, आई, घोडी, नदी. नपुंसकलिंग मूल, घर, पुस्तक, झाड, गाव. मराठी व्याकरण पाठ क्रमांक 4 नामाचे वचन. नामाचे 2 वचन असतात, एकवचन आणि अनेकवचन. एकवचन आणि अनेकवचन यांची उदाहरणे. मुलगा हे एकवचन आहे, तर मुले आणि मुलगे हे अनेकवचन आहे. मुलगी हे एकवचन आहे, तर मुली हे त्याचे अनेकवचन आहे. घर हे एकवचन आहे, तर घरे हे त्याचे अनेकवचन आहे. पुस्तक हे एकवचन आहे, तर पुस्तके हे त्याचे अनेकवचन आहे. गाव हे एकवचन आहे, तर गावे हे त्याचे अनेकवचन आहे. स्त्री हे एकवचन आहे, तर स्त्रिया हे त्याचे अनेकवचन आहे. नदी हे एकवचन आहे, तर नद्या हे त्याचे अनेकवचन आहे. राजा हे एकवचन आहे, तर राजे हे त्याचे अनेकवचन आहे. मराठी व्याकरण पाठ क्रमांक 4 नामाची विभक्ती. 1.5 नामाची विभक्ती. मराठीत नामाच्या 8 विभक्ती असतात. विभक्तीमुळे नामाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध कळतो. आपण 8 विभक्ती वर स्वतंत्र पाठ तयार केला आहे. या पाठात आपण विभक्ती बाबत संपूर्ण माहिती दिली आहे. विभक्तीचे 8 प्रकार खाली दिले आहेत. प्रथमा विभक्तीमध्ये नाम हे कर्ता कारक असते. उदाहरण रामा गेला, यात रामा ही प्रथमा विभक्ती आहे. प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्यय नसतो. द्वितीया विभक्तीमध्ये नाम हे कर्मकारक असते. उदाहरण रामाला पुस्तक डी, यात रामाला ही द्वितीया विभक्ती आहे. द्वितीया विभक्तीमध्ये ला किंवा स हा प्रत्यय असतो. तृतीया विभक्तीमध्ये नाम हे करणकारक असते. उदाहरण रामाने पुस्तक लिहिले, यात रामाने ही तृतीया विभक्ती आहे. तृतीया विभक्तीमध्ये ने किंवा शी हा प्रत्यय असतो. चतुर्थी विभक्तीमध्ये नाम हे संप्रदानकारक असते. उदाहरण रामासाठी आणले, यात रामासाठी ही चतुर्थी विभक्ती आहे. चतुर्थी विभक्तीमध्ये स किंवा करीत हे प्रत्यय असतात. मराठी व्याकरण पाठ क्रमांक 4 नामाची विभक्ती. विभक्तीचे प्रकार. पंचमा विभक्तीमध्ये नाम हे अपादानकारक असते. उदाहरण घरातून बाहेर पडला, यात घरातून ही पंचमा विभक्ती आहे. पंचमा विभक्तीमध्ये हुन किंवा तुन हे प्रत्यय असतात. षष्ठी विभक्तीमध्ये नाम हे संबंधकारक असते. उदाहरण रामाचे पुस्तक, यात रामाचे ही षष्ठी विभक्ती आहे. षष्ठी विभक्तीमध्ये चा, ची किंवा चे हे प्रत्यय असतात. सप्तमी विभक्तीमध्ये नाम हे अधिकरणकारक असते. उदाहरण पुस्तकात लिहिले, यात पुस्तकात ही षष्ठी विभक्ती आहे. षष्ठी विभक्तीमध्ये आत किंवा वर हे प्रत्यय असतात. संबोधन विभक्तीमध्ये नाम हे संबोधनकारक असते. उदाहरण अरे रामा, ये इकडे, यात अरे रामा ही संबोधन विभक्ती आहे. संबोधन विभक्तीमध्ये व किंवा हो हे प्रत्यय असतात.
मराठी व्याकरण पाठ क्रमांक 4 नामांबद्दल महत्त्वाचे नियम. नामांबद्दल महत्त्वाचे नियम. भाववाचक व द्रव्यवाचक नामांना अनेकवचन नसते. विशेषनामाला अनेकवचन होत नाही. सामान्यत समूहवाचक नाम एकवचनात असले तरी क्रियापद एकवचनाचे असते. नपुंसकलिंगी नामे मुख्यतः निर्जीव वस्तूंसाठी वापरतात. एकाच नामाचे विविध संदर्भात वेगवेगळे प्रकार होऊ शकतात. मराठी व्याकरण पाठ क्रमांक 4 नामांचे इतर प्रकार. नामांचे इतर प्रकार. अतिरिक्त माहिती. अनिश्चित नाम म्हणजे अनिश्चित गोष्टीचे नाव, उदाहरण काहीतरी, कुणीतरी. मोजता येणारे नाम म्हणजे गणनीय नाम, उदाहरण पुस्तके, आंबे, मुले. मोजता येणारे नाम म्हणजे अगणनीय नाम, उदाहरण पाणी, हवा. फक्त एकवचनात असलेले नाम म्हणजे एकवचनी नाम, उदाहरण सोने, दूध, श्रद्धा. फक्त अनेकवचनात असलेले नाम म्हणजे अनेकवचनी नाम, उदाहरण केस, दात, डोळे. मराठी व्याकरण पाठ क्रमांक 4 नाम 50 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे. 1. राम शाळेत गेला या वाक्यातील नाम ओळखा. अ. गेला. बी. राम. सी. शाळेत. डी. हा. उत्तर राम. स्पष्टीकरण. राम हे व्यक्तीचे नाव असल्यामुळे ते नाम आहे. 2. खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? अ. गोडवा. बी. आंबा. सी. मुलगा. डी. नदी. उत्तर गोडवा. स्पष्टीकरण. गुण, अवस्था किंवा भाव दर्शवणारे नाम म्हणजे भाववाचक नाम. 3. पुणे हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? अ. सामान्य नाम. बी. भाववाचक नाम. सी. विशेषनाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर विशेषनाम. स्पष्टीकरण. विशिष्ट शहराचे नाव असल्याने ते विशेषनाम आहे. 4. खालीलपैकी समूहवाचक नाम कोणते? अ. सैन्य. बी. पक्षी. सी. मुलगा. डी. शाळा. उत्तर सैन्य. स्पष्टीकरण. अनेक व्यक्तींचा समूह दर्शवणारे नाम म्हणजे समूहवाचक नाम. 5. मुलगा हे कोणते नाम आहे? अ. विशेषनाम. बी. सामान्य नाम. सी. भाववाचक नाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर सामान्य नाम. स्पष्टीकरण. सामान्य व्यक्तीचा बोध करणारे नाम म्हणजे सामान्य नाम. 1. राम हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? अ. भाववाचक नाम. बी. विशेष नाम. सी. सामान्य नाम. डी. समूहवाचक नाम. बी. विशेष नाम. 2. शाळा हे कोणते नाम आहे? अ. सामान्य नाम. बी. विशेष नाम. सी. भाववाचक नाम. डी. धातुसाधित नाम. उत्तर अ. सामान्य नाम. 3. प्रामाणिकपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? अ. सामान्य नाम. बी. विशेष नाम. सी. भाववाचक नाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर सी. भाववाचक नाम. 9. मुंबई हे कोणते नाम आहे? अ. सामान्य नाम. बी. भाववाचक नाम. सी. विशेष नाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर सी. विशेष नाम. 10. सैनिकांचा ताफा मध्ये ताफा हे कोणते नाम आहे? अ. विशेष नाम. बी. समूहवाचक नाम. सी. भाववाचक नाम. डी. सामान्य नाम. उत्तर बी. समूहवाचक नाम. 11. खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? अ. मुलगा. बी. नदी. सी. सौंदर्य. डी. पुणे. उत्तर सी. सौंदर्य. 12. पुस्तक हे कोणते नाम आहे? अ. सामान्य नाम. बी. विशेष नाम. सी. भाववाचक नाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर अ.
सामान्य नाम. 13. भारत हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? अ. विशेष नाम. बी. सामान्य नाम. सी. भाववाचक नाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर अ. विशेष नाम. 14. मैत्री हे कोणते नाम आहे? अ. सामान्य नाम. बी. भाववाचक नाम. सी. विशेष नाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर बी. भाववाचक नाम. 15. कळप हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? अ. भाववाचक नाम. बी. सामान्य नाम. सी. समूहवाचक नाम. डी. विशेष नाम. उत्तर सी. समूहवाचक नाम. 16. नामाचे मुख्य प्रकार किती आहे? अ. 2. बी. 3. सी. 4. डी. 5. उत्तर डी. 5. 17. ज्ञान हे कोणते नाम आहे? अ. विशेष नाम. बी. भाववाचक नाम. सी. समूहवाचक नाम. डी. सामान्य नाम. उत्तर बी. भाववाचक नाम. 18. गाय हे कोणते नाम आहे? अ. सामान्य नाम. बी. विशेष नाम. सी. भाववाचक नाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर अ. सामान्य नाम. 19. सह्याद्री हे कोणते नाम आहे? अ. सामान्य नाम. बी. विशेष नाम. सी. भाववाचक नाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर बी. विशेष नाम. 20. टोळी हे कोणते नाम आहे? अ. भाववाचक नाम. बी. समूहवाचक नाम. सी. विशेष नाम. डी. सामान्य नाम. उत्तर बी. समूहवाचक नाम. मुलांचा वर्ग मध्ये वर्ग हे कोणते नाम आहे? अ. समूहवाचक नाम. बी. विशेष नाम. सी. सामान्य नाम. डी. भाववाचक नाम. उत्तर अ. समूहवाचक नाम. गरिबी हे कोणते नाम आहे? अ. विशेष नाम. बी. भाववाचक नाम. सी. सामान्य नाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर बी. भाववाचक नाम. 23. खालीलपैकी विशेष नाम कोणते? अ. शहर. बी. देश. सी. दिल्ली. डी. नदी. उत्तर सी. दिल्ली. 24. पक्षी हे कोणते नाम आहे? अ. सामान्य नाम. बी. विशेष नाम. सी. भाववाचक नाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर अ. सामान्य नाम. 25. आनंद हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? अ. सामान्य नाम. बी. विशेष नाम. सी. भाववाचक नाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर सी. भाववाचक नाम. 26. सेना हे कोणते नाम आहे? अ. सामान्य नाम. बी. विशेष नाम. सी. भाववाचक नाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर डी. समूहवाचक नाम. 27. ताजमहाल हे कोणते नाम आहे? अ. सामान्य नाम. बी. भाववाचक नाम. सी. विशेष नाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर सी. विशेष नाम. 28. हुशारी हे कोणते नाम आहे? अ. भाववाचक नाम. बी. सामान्य नाम. सी. विशेष नाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर अ. भाववाचक नाम. 29. विद्यार्थी हे कोणते नाम आहे? अ. सामान्य नाम. बी. विशेष नाम. सी. भाववाचक नाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर अ. सामान्य नाम. 30. कुटुंब हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? अ. विशेष नाम. बी. समूहवाचक नाम. सी. भाववाचक नाम. डी. सामान्य नाम. उत्तर बी. समूहवाचक नाम.
31 खालीलपैकी सामान्य नाम कोणते? अ. महाराष्ट्र. बी. कृष्णा. सी. मुलगी. डी. हिमालय. उत्तर सी. मुलगी. 32 महाराष्ट्र हे कोणते नाम आहे? अ. विशेष नाम. बी. सामान्य नाम. सी. भाववाचक नाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर अ. विशेष नाम. 33 दयाळूपणा हे कोणते नाम आहे? अ. विशेष नाम. बी. सामान्य नाम. सी. समूहवाचक नाम. डी. भाववाचक नाम. उत्तर डी. भाववाचक नाम. 34 फौज हे कोणते नाम आहे? अ. समूहवाचक नाम. बी. विशेष नाम. सी. सामान्य नाम. डी. भाववाचक नाम. उत्तर अ. समूहवाचक नाम. 35 लेखक हे कोणते नाम आहे? अ. विशेष नाम. बी. सामान्य नाम. सी. भाववाचक नाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर बी. सामान्य नाम. 36 गोदावरी हे कोणते नाम आहे? अ. सामान्य नाम. बी. विशेष नाम. सी. भाववाचक नाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर बी. विशेष नाम. 37 शौर्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? अ. भाववाचक नाम. बी. सामान्य नाम. सी. विशेष नाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर अ. भाववाचक नाम. जत्रा हे कोणते नाम आहे? अ. सामान्य नाम. बी. विशेष नाम. सी. समूहवाचक नाम. डी. भाववाचक नाम. उत्तर अ. सामान्य नाम. 39 समिती हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? अ. समूहवाचक नाम. बी. भाववाचक नाम. सी. सामान्य नाम. डी. विशेष नाम. उत्तर अ. समूहवाचक नाम. 40 सचिन हे कोणते नाम आहे? अ. सामान्य नाम. बी. विशेष नाम. सी. भाववाचक नाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर बी. विशेष नाम. 41 प्रेम हे कोणते नाम आहे? अ. भाववाचक नाम. बी. सामान्य नाम. सी. समूहवाचक नाम. डी. विशेष नाम. उत्तर अ. भाववाचक नाम. 42 नदी हे कोणते नाम आहे? अ. विशेष नाम. बी. सामान्य नाम. सी. भाववाचक नाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर बी. सामान्य नाम. 43 जमाव हे कोणते नाम आहे? अ. भाववाचक नाम. बी. विशेष नाम. सी. समूहवाचक नाम. डी. सामान्य नाम. उत्तर सी. समूहवाचक नाम. 44 विद्या हे कोणते नाम आहे? अ. विशेष नाम. बी. भाववाचक नाम. सी. सामान्य नाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर बी. भाववाचक नाम. 46 हिमालय हे कोणते नाम आहे? अ. विशेष नाम. बी. सामान्य नाम. सी. भाववाचक नाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर अ. विशेष नाम. 47 टोळी या शब्दाचा प्रकार कोणता? अ. भाववाचक नाम. बी. समूहवाचक नाम. सी. विशेष नाम. डी. सामान्य नाम. उत्तर बी. समूहवाचक नाम. 48 लहानपण हे कोणते नाम आहे? अ. सामान्य नाम. बी. भाववाचक नाम. सी. विशेष नाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर बी. भाववाचक नाम. 49 शेतकरी हे कोणते नाम आहे? अ. सामान्य नाम. बी. विशेष नाम. सी. भाववाचक नाम. डी.
समूहवाचक नाम. उत्तर अ. सामान्य नाम. 50. पुणे हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? अ. सामान्य नाम. बी. विशेष नाम. सी. भाववाचक नाम. डी. समूहवाचक नाम. उत्तर बी. विशेष नाम. कृती 1. नामाचे प्रकार ओळखा. खालील नामांचे प्रकार सांगा. नाम प्रकार. नाम प्रकार. मुंबई प्रेम. कळप सोने. मुलगा शिवाजी. आनंद सैन्य. पाणीगाव. कृती 2. रिकाम्या जागा भरा. हे सामान्य नामाचे उदाहरण आहे. मुलगा पुणे. सौंदर्य हे नाम आहे. जंगल हे वाचक नाम आहे. लोखंड हे वाचक नाम आहे. राजे हे राजा या नामाचे वचन आहे. कृती 3. एकवचन ते अनेकवचन. एकवचन अनेकवचन. एकवचन अनेकवचन. मुलगी शाळा. घर नदी. पुस्तक माणूस. राजा फूल. कृती 4. विभक्ती ओळखा. खालील वाक्यातील ठळक नामाची विभक्ती सांगा. रामाने पुस्तक लिहिले. रामाने विभक्ती. आईसाठी फूल आणले. आईसाठी विभक्ती. झाडावरून फळ पडले. झाडावरून विभक्ती. पुस्तकात चित्र आहे. पुस्तकात विभक्ती. रामाचे घर सुंदर आहे. रामाचे विभक्ती. कृती 5. लघु उत्तर प्रश्न. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. नामाची व्याख्या सोदाहरण लिहा. भाववाचक नाम म्हणजे काय? 2 उदाहरणे द्या. समूहवाचक नाम व द्रव्यवाचक नाम यातील फरक सांगा. नामाचे लिंग किती प्रकारचे असते? उदाहरणांसह सांगा. विभक्ती म्हणजे काय? कोणत्याही 3 विभक्तींची उदाहरणे द्या.